नमस्कार. छायाच रेसिपीजमध्ये आज आपण पोह्यांपासून आणि रव्यापासून सोपा आणि चवदार नाश्ता बनवतोय. तर यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप पोहे घेतलेत आणि 1 कप यामध्ये मी रवा घातला. यानंतर यामध्ये 2 चमचे बेसन घालायचे. बेसनामुळे रेसिपीला चव छान येईल, त्याचबरोबर बाइंडिंग यायला सुद्धा मदत होईल. आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचे, म्हणजे पोहे बारीक होतील आणि सगळं छान एकजीव होईल. तर हे मी बारीक करून घेतलं आहे. तर ही तयार पावडर आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे. दही थोडंसं आंबट घ्यायचं, म्हणजे रेसिपीला चव छान येते. मिक्स करूया आणि आता यामध्ये पाणी घालायचं आहे. यामध्ये थोडं थोडं पाणी घालत जायचं, एकत्र पाणी घालायचं नाही आहे. सुरुवातीला मी अर्धा कप पाणी घेतलं, तर इथे सगळं अर्धा कप पाणी घातलं आहे. अजूनही हे घट्ट वाटतं आहे, तर इथे आणखी अर्धा कप पाणी मी घेतलं आहे. पाणी मला किती लागलं ते मी तुम्हाला शेवटी सांगते. याचं आपल्याला घट्टसरच असं पीठ हवं आहे. तर इथे पहा, 1 कप पाणी मला लागलं आणि हे असं घट्ट पीठ मी तयार करून घेतलं आहे. आता यामध्ये आपण भाज्या घालू आणि लागेल तसं आणखी यामध्ये पाणी घालू. तर इथे मी 1 मोठा चमचा वाफवलेले मटार घेतलेत. यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची घेतली आहे, किसलेलं गाजर घेतलं आहे, बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली यामध्ये. यानंतर अर्धा इंच आलं किसून घेतलं आहे. यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. यामध्ये तुम्ही स्वीट कॉर्न घालू शकता, बारीक चिरलेला कोबी घालू शकता, बारीक चिरून मेथी पालकसुद्धा घालू शकता. तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता आणि भाज्यांचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. हे घट्ट आहे, तर इथे मी आणखी थोडंसं पाणी घालून याला सैल करून घेतलं आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. 1 छोटा चमचा मीठ घातलं मी. मिक्स करून घेऊया मीठ. आता हे पीठ तयार आहे. हे आता आपण झाकून ठेवूया 10 मिनटं आणि चटणी तयार करून घेऊया. तर मस्त अशी कोथिंबीर पुदिन्याची चटणी आपण बनवतो आहे. तर इथे मी 1 वाटी कोथिंबीर घेतली आहे. यानंतर अर्धी वाटी मी यामध्ये पुदिना घालते आहे. पुदिना स्वच्छ धुवून घेतला आहे. 1 हिरवी मिरची घालते आहे. मिरची तुम्हाला जेवढी चटणी तिखट हवी त्याप्रमाणे कमी जास्त करा. 1 चमचा भाजलेली चण्याची डाळ घालते, यामुळे चटणीला जाडसरपणा येईल. थोडंसं आलं घातलं. 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं आणि पाणी घालून आता ही चटणी वाटून घ्यायची आहे. तर इथे मी आता चटणी वाटून घेतली. पाहू शकता किती मस्त रंग आला आहे चटणीला. चटणी बाउलमध्ये काढून घेऊया. तर ही अगदी चटपटीत अशी आपली पुदिन्याची चटणी तयार आहे. आता आपण पुढची कृती करूया. तर हे जे मिश्रण आपण झाकून ठेवलं होतं ते आपण पाहूया. 10 मिनटानंतर हे सेट झालं आहे. आता यामध्ये घालण्यासाठी आपण फोडणी तयार करूया. फोडणी ऑप्शनल आहे, पण फोडणीमुळे रेसिपी आणखी खमंग होईल. तर इथे मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे. यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी मस्त तडतडली आहे. आता अर्धा चमचा जिरं घातलं. यानंतर कढीपत्ता घालायचा आहे. अगदी बारीक चिरून घेतला आहे मी कढीपत्ता. आणि यानंतर इथे मी 1 चमचा सफेद तीळ घातले आहेत. तुम्ही यामध्ये उडदाची डाळसुद्धा अर्धा चमचा घालू शकता. तर ही सगळी फोडणी आता आपल्या तयार मिश्रणामध्ये घालायची आहे. मिक्स करून घेऊया. यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आहे आणखी आणि थोडंसं सैल करून घेतलं.
आता यामध्ये मी 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालते। इथे इनो ऑप्शनल आहे, इनो शिवायसुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। इनोमुळे ही रेसिपी थोडीशी फुलल्यासारखी होते, हलकी फुलकी होते, म्हणून मी इनो घातला आहे। तुम्ही इनोऐवजी अर्धा चमचा बेकिंग सोडासुद्धा घालू शकता। इनो घातल्यानंतर त्यावरती मी 1 चमचा पाणी घातलं आणि मिक्स करून घेतलं। इथे मी तवा गरम करून घेतला आणि यावरती मी अर्धा चमचा तेल घातलं आहे। तेल पसरवून घेऊया। आता यावरती छोटे छोटे आकाराचे असे उत्तप्पे घालायचे आहेत। तुम्ही एकच मोठासुद्धा बनवू शकता, पण मी हे छोट्या आकाराचे हे बनवते, म्हणजे हे उलटायलासुद्धा सोपे जातात आणि मुलांना टिफिनमध्ये द्यायलासुद्धा असे छोटे अप्पे छान वाटतात। तर तवा जर मोठा असेल तर एका वेळेस तुम्ही 4 ते 5सुद्धा बनवू शकता। मी ते एका वेळेस 3 बनवून घेते। आता यावरती मी थोडेसे चिली फ्लेक्स घालते। चिली फ्लेक्समुळे रेसिपी दिसायला छान दिसेल, ऑप्शनल आहे। याऐवजी तुम्ही लाल तिखटसुद्धा घालू शकता वरून। एका बाजूने भाजल्यानंतर आपण उलटून घेऊ। तर पाहू शकता किती मस्त रंग आलाय। हे भाजायला सुद्धा खूप कमी वेळ लागतो, त्याचबरोबर अगदी कमी तेलामध्ये हे तयार होतं। आता आपण हे दुसऱ्या बाजूने सुद्धा खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया। मी यावरती पुन्हा थोडंसं तेल घातलं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हे तयार झाले पहा। तर हे आपले उत्तप्पे किंवा मिनी उत्तप्पे तयार आहेत, काढून घेऊया। आपण जी चटणी बनवली त्याबरोबर आणि टोमॅटो केचप बरोबर मी हे सर्व केलेत। चवीला अप्रतिम लागतात। नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी खूपच मस्त अशी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे। सुरुवातीला आपण पोहे, रवा आणि बेसनचं जे मिश्रण मिक्सरमध्ये तयार करून घेतलं, ते पीठ तुम्ही जर आधीच तयार करून ठेवलं तर कधीही त्यापासून झटपट तुम्ही हे उत्तप्पे तयार करू शकता। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।